वेदभूमी विननी पजती धान्य बीजा काही तेल आणि वात असल्याशिवाय दिवा पेटत नाही. आता खूप छान मृदंग आहे पण वाजवणारेच नाहीत. नाद येईल का? राजा स्वामी सुंदर मृदंग वाजवतात म्हणून त्याचा किती सुंदर नाद येतो. घरच्याने झोपू देत नाहीत. आता ती गुंडाळून झोपले थंडी आहे म्हणून, पण घरी सुद्धा इतका छान मृदंग आवाज येतोय. वाद्य वाजविल्याशिवाय नाद उमटत नाही. तसं पाणी, जमीन आणि बियाणं असल्याशिवाय बीज उगत नाही, पीक येत नाही. शिवाय त्याचप्रमाणे भक्ती, ज्ञान आणि कर्म यामध्येच माणसाच्या जीवनाचा पदार्थ आहे, माणसाच्या जीवनाची परिपूर्णता आहे. आम्ही कितीही जरी कष्ट केले तरी त्याच्यामध्ये आमच्या जीवनाची पूर्णता होत नाही. भक्ती केली पण ज्ञान नाही, भक्ती केली, प्रेम केलं भगवंतावरती पण ज्ञान नाही. कोणावरती प्रेम करावं याचं जर ज्ञान नसेल, कोणाची पूजा करावी. आता आमचा महिला वर्ग काय करतो, आम्ही आखाडीला देवीला जातो. मग इतके मोठे दिवे असतात आमच्याकडं, एवढी मोठ्या ताटामध्ये एवढे निवडे असतात. कशासाठी हो एवढी? देवी तर एकच असते ना. त्याच्या बाजूला काय होतं, एक देवी असते, त्याला शेंदूर लावतात. मग ते शेंदूर हाताला पुसण्यासाठी बाकीचे सगळे दगड वट्ट्यावरती रंगलेले असतात आणि तेवढ्यासाठी आम्ही निवड करतो की नाही? सगळ्या रंगलेल्या दगडांना निवड. हे काय आहे तर आम्ही भक्ती करतोय पण आम्हाला भक्तीचं ज्ञान नाही. कोणाची भक्ती करावी याचं जर ज्ञान नसेल तर ती भक्ती आंधळी आहे. आणि ज्ञान आहे, कोणाची भक्ती करावी याचं ज्ञान आहे पण त्याच्यावर प्रेम नाही तर ते ज्ञान केवळ ओझं होऊन जातं. जसं एखाद्या बैलानं रात्रंदिवस राबावं तसं ते ज्ञान ओझं बनून जातं. बरं, भक्ती आहे, ज्ञानही आहे पण ते केलंच नाही. कशी पूजा करावी? इष्टलिंगाची पूजा करावी, इष्टलिंगाची पूजा करावी. ज्ञान आहे कशी करावी? प्रातःकाळी उठून सकाळी शुचिर्भूत होऊन इष्टलिंगाची पूजा माहिती की नाही कशी करावी? डाव्या हातावरती इष्टलिंग ठेवावा, त्याच्यावर पाणी घालावं, मग ते पाणी तीर्थ म्हणून घ्यावं, डोळ्याला लावावं, भस्म लावावं, आपल्या सगळ्या अंगाला भस्म लावावं, सगळ्या पूजेच्या साहित्याला भस्म लावावं. हे आपल्याला ज्ञान आहे. त्रिकाळ इष्टलिंगाची पूजा करावी हे ज्ञान आहे पण केलंच नाही. शिवरात्रीचं शिवरात्रीला, तोपर्यंत फुटीला, ठीक आहे नाही? या शिवरात्रीला काढायचं, दुसऱ्या शिवरात्रीपर्यंत फुटीला, दुसऱ्या शिवरात्रीला काढायचं आणि पूजा करायची. ज्ञान आहे, भगवंतावरती प्रेमही आहे पण क्रिया केली नाही तरी आमच्या जीवनाची पूर्णता होणार नाही. म्हणून तिन्हीची सांगड कशी घालायची हे आम्हाला कळायला पाहिजे. संतांनी या तीन गोष्टीची सांगड घातली आणि म्हणून संतांवर भगवंताची कृपा झाली. शिवदास माऊलीला शिवप्रभू म्हणाले, अहो माऊली, तुम्ही संसारिक आहात, तुम्ही संसारिक आहात, मुलं बाळ सगळा संसार आहे तुम्हाला आणि तुम्ही सतत माझं चिंतन करता, थोडी प्रपंचाची चिंता करा आपल्यासारखी. शिवदास माऊली म्हणाले, देवा मी निश्चिंत आहे. का आहे? अभंगाचं पैसे